नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? मस्त ना? मी पण खूप मस्त. तर बघा, सकाळचे वाजलेत 7 आणि मी निघाली आहे कामावर. तर तुम्ही म्हणाल की आज तू उशिरा कसं काय आली कामावर? तर रात्री मॅडमचा फोन आलता की सर उद्या ऑफिसला नाही जाणार आहेत, तर तू उशिरा ये. म्हणजे जिथे मी 6:30 6:15 6:30ला कामावर जाते ना, त्याच मॅडमचा फोन आलेला. मग मी विचार केला, जिथे दुसऱ्या कामाला जेव्हा जाते तिथे अगोदर जाते आणि मग त्यानंतर मग पहिल्या कामावर जाईल. म्हणजे आज उलटं जाणार आहे, दुसऱ्या कामावर आधी जाणार आहे, मग पहिल्या कामावर. तर अशा पद्धतीने मी ID कार्ड जमा केलं आणि जिथे दुसऱ्या कामावर जाते तिथे मी आधी पहिल्या कामावर आली आहे. तर आता इथे दरवाजाची बेल वाजवते आणि तुम्हाला दाखवते की मी इकडे काय बनवते. तर मस्तपैकी आतमध्ये गेली आणि तिकडे बनवली भेंडीची भाजी. तर आज इथे वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी बनवली आहे. कांदा, टोमॅटो, तसंच ओल्या नारळाचा कीस, म्हणजे ओलं नारळ जे खवलेलं असतं ना, ते टाकलेलं आहे आणि मस्त अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे. तर नारळ टाकल्यामुळे खूप छान होते भेंडीची भाजी. पण ही भाजी फोडणी टाकण्या अगोदर, बनवण्या अगोदर ही आपल्याला अशीच तेलावर थोडीशी परतावी लागते. कारण कांद्यात टाकल्यावर, कांदा टोमॅटोमध्ये जर आपण डायरेक्ट टाकली तर तिचा चिकटपणा वाढेल आणि भेंडीची भाजी चिकट होईल. त्यामुळे अगोदर भेंडी अशी भाजून घ्यायची थोडंसं तेल टाकून आणि त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि ओलं नारळ आणि आपले घरगुती मसाले टाकून ती परतून घ्यायची. त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या. मस्त गोल गरगरीत मऊसूत अशा चपात्या बनवल्यात आणि त्यानंतर हा वटाणा भात बनवला आहे. तर तुम्ही म्हणाल असा कसा वटाणा भात? तर त्यांना असा ओलसर आणि मऊ मऊ असा वटाणा भात आवडतो. पांढरे वाटाणे होते, त्या दिवशी मी भाजी बनवलेली आणि अर्धी वाटी वटाणे ठेवले होते. तर मॅडम म्हटलं की आज नाश्त्यासाठी वटाणा भातच बनव. तर अशा प्रकारे भेंडीची भाजी बनवली मस्तपैकी मसालेवाली. त्यानंतर चपात्या बनवल्या आणि वाटाणा भात बनवला. सगळं जेवण जे होतं, भेंडीची भाजी म्हणा, आणखीन भात होता, तो खिचडी जी केलेली वाटाण्याची, ती सगळी एका छोट्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केली, जसा का हा उरलेला वटाणा भात, कारण मॅडम टिफिन घेऊन गेलेले आहेत. त्यानंतर पोळी भाजी, जे जे उरलं होतं जेवण ते सगळं मी डब्यामध्ये छोट्या ट्रान्सफर केलं. कढया, कुकर सगळं मी भांडे घासले आणि त्यानंतर किचन गॅस सगळा क्लीन केला. भांडे घासून, पुसून, धुवून सगळे जागेवर ठेवले. गॅसचं मेन नॉब बंद करून माझं पहिल्या घरचं काम संपलेलं आहे. तर आता मी चालली आहे दुसऱ्या घरी आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते की मी तिकडे काय बनवते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत राहावा, व्हिडिओ पूर्ण बघा. मला असाच सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. आणि हो, माझं डेली रुटीन हेच आहे, त्यामुळे माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला रिॲलिटीज दाखवणार आहे. माझ्या रोजच्या चॅनलमध्ये, रोजच्या व्लॉगमध्ये मी जे बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. हां, पण काहीतरी युनिक आणि नवीन वेगळी रेसिपी असेल तर ती मी नक्की शूट करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते. शक्यतो शनिवार रविवारीच अशी काहीतरी वेगळी युनिक रेसिपी शूट करायला वेळ मिळतो, कारण शनिवार रविवार मॅडमना सुट्टी असते आणि त्यांच्या टिफिनची घाई गडबड नसते. इतर वेळी काय होतं, मंडे टू फ्रायडे की मॅडमचं ऑफिसला जायचं असतं, त्यांच्या टिफिनची घाई असते, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला जमत नाही. कधी गडबडीमध्ये उशीर व्हायला नको आणि व्हिडिओ शूट करायच्या नाद्यामध्ये मॅडमचा टिफिन मिस व्हायला नको. तर बघा, मस्तपैकी लिफ्टमध्ये आली, थोडेसे पोज दिले, छोटासा व्हिडिओ काढला. मला सगळे म्हणतात, म्हणजे मला 1-2 कमेंट आले होते, काय तो नाईट ड्रेस घालते काय ते. मला तर वाटतं नाईट ड्रेस घालूनच तू कामावर येते. म्हणून आज कुर्ती घातली आणि स्पेशली फुल व्हिडिओ टाकलेला आहे की बघा, तुम्हाला काचेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आज मी कुर्ती आणि लेगिन्स घातलेली आहे. आणि तो नाईट सूट नाही आहे, कॉर्ड सेट आहे. आजकाल तसेच घातले जातात आणि ते कम्फर्टेबल असतात, म्हणून तेच घालते कामावर. तर बघा, इकडे दुसऱ्या घरी आली आहे आणि मस्तपैकी आधी कामावर आल्या हे पोहे बनवलेले आहेत. आज कोथिंबीर नव्हती, कोथिंबीर मॅडमनी ऑर्डर केली आहे, येईपर्यंत माझे पोहे तयार झाले होते. तर गरमागरम पोहे आपले महाराष्ट्र स्टाईलचे नाश्त्यासाठी बनवले. आल्या पटापट पोहे बनवले, कारण सरांना भूक लागली होती. आज सर घरात होते, त्यामुळे मस्त गरमागरम पोहे नाश्त्यासाठी बनवले. आणि मॅडमसाठी बनवलेला आहे हा मुगाच्या डाळीचा डोसा. आता हा मुगाच्या डाळीचा डोसा नाही आहे, उत्तप्पा आहे, पण तो लांबून दिसतो पिझ्झासारखा, कारण ह्याच्यामध्ये मी व्हेजिटेबल्स टाकले आहेत, चीज टाकलेला आहे, कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो टाकलेला आहे आणि मस्तपैकी असा मुगाच्या डाळीचा असा हेल्दी असा उत्तप्पा बनवलेला आहे. कारण लंचसाठी सरांना मी आलू परोठे बनवलेत आणि मॅडम सध्या डाएट फॉलो
फॉलो करतायत, त्यामुळे मॅडमसाठी हा मुगाच्या डाळीचा हेल्दी आणि टेस्टी असा उत्तप्पा बनवला आहे. दाखवते तुम्हाला. सरांसाठी मी आलूचे हे परोठे बनवलेले आहेत. तर स्टफ परोठे बनवलेले आहेत. आलूचे परोठे सरांना खूप आवडतात, पण मॅडम म्हटले आलू परोठे तू बनव, पण मी नाही खाणार आहे, माझ्यासाठी काहीतरी वेगळं बनव. तर मी काल परवा शेपूची भाजी का कसली भाजी केलेली, तेव्हा मी मुगाची डाळ भिजवली होती आणि मग ती मी फ्रीजरमध्ये ठेवली होती, कारण ती डाळ जास्ती भिजवल्या गेली होती. मग त्याच मुगाच्या डाळीमध्ये मी मस्त मिक्सरला लावली, थोडेसे लसूण टाकले 2-4 पाकळ्या, 1-2 मिरच्या टाकल्या आणि मिक्सरला फिरून घेतल्या जिरं टाकून. आणि त्यानंतर हा उत्तप्पा टाकला तव्यावर आणि त्यानंतर टाकले मस्तपैकी बेबी कॉर्न टाकले बारीक चिरून, कॅप्सिकम टाकली, कोथिंबीर टाकली, कांदा टोमॅटो टाकला आणि हा पिझ्झा टाईप उत्तप्पा बनवला. तर हा मॅडमना खूपच आवडला. त्यानंतर सगळा स्वयंपाक झाला. मॅडम आणि सर नाश्ता करतायत आणि मी निघाली आहे घरी. माझं सगळं काम झालं आहे, सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे, किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे, मॅडमना नाश्ता दिलेला आहे आणि आता मी घरी चाललेली आहे. तर असाच होता हा आजचा दिवस. तर व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपी घेऊन, नवीन डेली व्लॉग घेऊन. चला मग, श्री स्वामी समर्थ आणि बाय.